भेसळयुक्त दुधाच्या मुद्द्यावर आता बोलताना जयंत पाटील यांनी अधिवेशनात बीड जिल्ह्यातील एका आमदाराच्या पत्नीविरोधात गंभीर आरोप केले होते। संबंधित महिला डेअरी चालक आणि दूध संकलन करणाऱ्या संस्थांवर दबाव टाकत असल्याचा तक्रारी समोर येत असल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलेलं होतं। जयंत पाटलांनी जरी आमदार आणि त्याच्या पत्नीचं नाव घेतलं नसलं तरी आता सुरेश धस चांगलेच आक्रमक झालेले आहेत। तरी जयंत पाटलांना थेट माझ्या नादी लागू नका असा इशाराच दिलाय। त्यांनी माझ्या नादी लागू नये। मी सोपा डावसायचा माणूस नाही। मी जर उलटा फिरलो तर तुम्हाला सुद्धा नीट सोडणार नाही। जयंत पाटलांनी ती तिकडं बघायची, ती दादागिरी त्यांची, ती नौटंकी बोलण्याची। देवाने तुम्हाला जेवढं दिलंय त्याच्यापेक्षा 1% आमच्या देवाने सुद्धा आपल्याला जास्त दिलेले। तुम्हाला बाकीचे लोक गप्प बसत असतील, आम्ही गप्प बसणार नाही। तुम्ही आमच्या इथं येऊन डवचण्याचे काम करताना आम्ही बी तुम्हाला देऊ सापडतील ना ते बी।